शेती हाच शाश्वत उत्पादनाचा खरा मार्ग आहे। त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी शेतीकडे वळायला हवं असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी शेतकरी शिबिरात केले। अंबरनाथ पंचायत समिती आणि इफ्को कंपनीच्या संयुक्त विद्यमाने वांगणी जवळच्या काराव येथील देशमुख कृषी पर्यटन केंद्रात शेतकरी शिबिर आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात परिसरातल्या शेतकऱ्यांना भाजीपाला तसंच फळबाग लागवडी संदर्भात कृषी अधिकारी तसंच शेती क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। तसेच शेतकऱ्यांना उपयुक्त अशा विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली। पंचक्रोशीतल्या 100हून अधिक शेतकऱ्यांनी या शिबिराला उपस्थिती लावली होती। यावेळी अंबरनाथ तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला। या शिबिराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत होईल आणि शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पादनाचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। तर अशा शिबिरांच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची नवी दिशा मिळेल असा आशावाद आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलाय। या शिबिराला कृषी विकास अधिकारी MM बाचोटीकर, गटविकास अधिकारी पंडित राठोड, पंचायत समितीच्या कृषी अधिकारी प्रज्ञा गवई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या पर्यंत योजना जाव्यात, त्यांनी शेतीवर जास्त भर द्यावा हा सरकारचा जो महत्त्वाचा विचार आहे तो कृषी विभागाने त्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी मनापासून त्याचं स्वागत करेल। शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनांचा लाभ घेण्यासाठी अशा शिबिरांच्यामध्ये निश्चित येण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपण शेतीवर लक्ष केंद्रित केल्याशिवाय आपल्याला उत्पन्न वाढणार नाही आणि उत्पन्न वाढल्याशिवाय आपण शेतीची मेहनत करणार नाही आणि मेहनत केली नाही तर मग परत विक्रीचा आपल्या मनामध्ये कुठेतरी प्रयत्न होतो आणि शेती हातातून गेली तर परत कधीच मिळणार नाही। शहरीकरणाचा वाढता प्रभाव हा जर विचार केला तर शेती टिकवणं ही काळाची गरज आहे आणि ती शेतकऱ्यांनी टिकवावी यासाठी या चर्चासत्राचा आणि शिबिराचा फायदा होईल। या अंबरनाथ विभागामध्ये जी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कमी याच्यामध्ये कमी जागेमध्ये किंवा कमी लँड होल्डिंग असताना भाजीपाला लागवड कशा प्रकारे करायची आणि ती भाजीपाला लागवडला चांगलं मार्केट कसं उपलब्ध करून देता येईल त्या अनुषंगाने आम्ही एक कृषी तज्ज्ञ बोलवलेले आहेत। स्पेशली भाजीपाला लागवडी संदर्भात त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्याचप्रमाणे